सवाई गंधर्व संपलेला आहे, जॅझ फेस्टिवल चालू होतंय असं काहीसं मला फिलिंग येत आहे। त्याचं कारण गेले 4 महिने आपण टेस्ट क्रिकेटच्या प्रेमात पडलो होतो। ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट आणि भारतामधल्या टेस्ट इतक्या रंगल्या की त्यामुळे आपण टेस्ट क्रिकेटच्या प्रेमात होतो। तो सवाई गंधर्व महोत्सव होता प्रदीर्घ काळ चालणारा आणि जिथे दिग्गज आपली हजेरी लावून गेले। परंतु आता जॅझ फेस्टिवल चालू होतोय T20चा, तो सुद्धा भव्य स्टेजवरती 1,32,000 प्रेक्षक क्षमतेच्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवरती। त्यामुळे एक्साइटमेंट ही खेळाडूंमध्ये आहे, संयोजकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये सुद्धा आहे। चार नवीन खेळाडूंना संधी मिळते। तुम्ही बघा, सूर्यकुमार यादव आहे, ईशान किशन आहे, राहुल टिवाटी आहे आणि वरुण चक्रवर्ती आहे। या 4 जणांना T20 क्रिकेट खेळायची, भारतीय संघामध्ये सामील व्हायची फार मोठी संधी मिळणार आहे। या चौघांनी गेल्या IPL सीझनमध्ये खूप छाप पाडली होती, म्हणून निवड समितीला त्यांच्याकडे बघायलाच लागलं। याच्यामधलं जर का सूर्यकुमार यादव, ईशान किशन म्हणले तर ते प्युअर बॅट्समन आहेत। टिवाटी आहे तो प्युअर ऑलराऊंडर आहे आणि वरुण चक्रवर्ती हा विचित्र लेग स्पिनर आहे। त्यामुळे या चौघांना संधी कधी मिळते बघायला लागेल। 5 सामने आहेत, परंतु या चौघांना टप्प्याटप्प्याने संधी मिळणार आहे असं माझ्या कानावर आलंय। खरं आहे, रोहित शर्मा हा ओपनिंगला 100% पक्का आहे। त्याच्याबरोबर शिखर धवन आणि KL राहुल असे 2 तगडे काय म्हणतात त्याला पर्याय हे भारतीय संघापुढे आहेत। सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाला डोकेदुखी तीच आहे की काजू खाऊ का बदाम खाऊ, कारण इतके चांगले खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत की नक्की कोणाला घ्यावं हे संघ व्यवस्थापनाला थोडासा गुगली पडलेला असणार। परंतु त्यांना काही गोष्टींचा शोध घ्यायचा आहे। ओपनिंगला जसं म्हणलं तसं शिखर धवन का KL राहुल हे कोण बरं पडेल हे शोध घ्यायला लागेल। नंबर 4ला आता पंतनी आपली दावेदारी सांगितली आहे। त्याच्याबरोबर हार्दिक पांड्या हा टपून बसलेला आहे चांगली बॅटिंग करण्याकरता। सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि अगोदर टीममध्ये असलेला चांगला परफॉर्म केलेला श्रेयस अय्यर या सगळ्यांनी आज मधल्या ऑर्डरच्या 2-3 जागांकरता डोळा ठेवून बसलेत। त्यामुळे ही चुरस ही भारतीय संघाला T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याकरता फार चांगली ठरणार आहे। फास्ट बॉलर्सचं सुद्धा बघायला लागणार आहे। त्याचं कारण भारतामध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे आणि येथे तुम्ही एक लक्षात घ्या, 100% मी तुम्हाला गोष्ट सांगतो, टेस्ट मॅचला अहमदाबादच्या मैदानावरती जे विकेट होतं ते राम होतं, आता कम्प्लिटली श्याम विकेट तुम्हाला बघायला मिळेल। एकदम विरुद्ध विकेट बघायला मिळेल, टकाटक बॅटिंग विकेट बघायला मिळेल, भरपूर पाणी, भरपूर रोलिंग आणि अजिबात गवत नसलेलं विकेट तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे या मैदानावरती या 5 सामन्यांमध्ये भरपूर धावा होतील हा माझा अंदाज आहे। आणि त्याचा विचार करता भुवनेश्वर कुमार जो आता पुनरागमन करतोय दुखापतीतून सावरून, त्याचा परफॉर्मन्स कसा होतोय, शार्दूल ठाकूरला संधी मिळते का, नटराजनला परत खेळायला मिळणार आहे, या सगळ्याचा विचार केला तर नवीन बॉलमध्ये आपल्याला कोण पाहिजे, ओपनिंगला कोण पाहिजे, मिडल ऑर्डरला कोण पाहिजे, या 3 प्रमुख प्रश्नांची उत्तरं भारतीय संघ व्यवस्थापन या 5 सामन्यातनं शोधायचा प्रयत्न करेल। या सगळ्याचा विचार केला तर या 5ची T20 जे आहेत एक्साइटिंग असणार आहेत। आणि अजून एक तुम्हाला सांगतो, गुजरात गव्हर्नमेंटनी माझ्या कानावर आलं मैदान ओपन केलेलं आहे, त्यामुळे तिकिटांची झुंबड उडालेली आहे। कोरोनाचा वगैरे कसा ते विचार करतायत मला खरंच कळत नाही आहे। टेस्ट क्रिकेटच्या वेळेला तिकडं लोक तोंडाला मास्क लावून नव्हते, ह्याचा विचार केला तर 1,32,000 सोडा 1,00,000 प्रेक्षक जरी मैदानात आले तरी तो सोहळा कसा असेल आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचारच केलेला बरा। परंतु आता T20 क्रिकेट धमाल एन्जॉय करूया।